करू लागलेली आहे। आम्ही किनवट शहराच्या बाबतीमध्ये बोलत असताना साहेब निश्चित तुम्हाला आठवत असेल, किनवट शहरामध्ये या शहरातल्या लोकांना पाणी पिण्यासाठी प्रचंड अशा पद्धतीची परिस्थिती त्या काळामध्ये होती। आपण नगर विकास विभागाचे मंत्री म्हणून काम करत असताना विनंती केली, मागणी केली। या काळामध्ये म्हणजे साधारणतः 93 ते 94 कालावधीमध्ये 7.5 कोटी रुपयाची आपल्याला पाणी पुरवठा योजना साहेबांनी त्या काळामध्ये ते नागझरीच्या डॅम पासून किनवट पर्यंत आपण ते पाणी पुरवठा योजना आपण त्या ठिकाणी पूर्ण केली। आजपर्यंत मला वाटते अनेक पाणी आपण हे वस्तुस्थिती आपण समजून घेतलं पाहिजे। याही पलीकडे जाऊन साहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीचे असणाऱ्या किनवट आणि माहूर भागासाठी विकासाचे काम या ठिकाणी केले, त्याचा मुद्दा आपण उल्लेख केला पाहिजे। त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये 93 ते 94 कालावधीमध्ये या किनवट नगरपालिकेमध्ये 1,10,000 कमर्शियल गाडी जर सोडले, एकही गाडा आणि कुठलं वस्ती वाढ सुद्धा या ठिकाणी झालेली नव्हती। साहेब आपल्या नेतृत्वाखाली या किनवट शहरामध्ये 196 व्यापारी गाडे, ज्याला नगरपालिकेच्या मालकीचे गाड्या आपण दिलेल्या निधीमध्ये आपण त्या ठिकाणी 2 शासकीय 2 बँकांच्या निधीसाठी निधी आपल्याला त्या ठिकाणी करून दिली। त्या 2 निधी या काळामध्ये आपण या ठिकाणी करून दिलेली आहेत। असे अनेक कामं साहेबांनी त्यांच्या काळामध्ये आपल्याला किनवट शहरातल्या लोकांसाठी दिलेले आहेत। आणि ह्याच काय पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की तुमच्या आणि माझ्यावर विशेषतः या किनवट भागावर साहेबांचं किती प्रेम आहे याचं जर जिवंत जर कुठलं उदाहरण असेल, साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याच्या अगोदर महाविकास आघाडीमध्ये मंत्री म्हणून, या राज्याचे मंत्री म्हणून, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत असताना खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आमदार होता। 2019-24 काळामध्ये सत्ता परिवर्तन होण्याच्या अगोदर साहेब जेव्हा मंत्री होते, या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांनी दुजाभाव केलेला नाही। किनवट माझा आहे, इथला गरीब माणूस माझा आहे, गरीब माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांच्या हातात असलेलं जे काही विकासाचं काम असून झालं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका साहेबांनी त्या ठिकाणी घेतली। मला म्हणाले नाही की तो भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि तुझ्या तोला काही या ठिकाणी मदत करू शकणार। काही ठळक कामे या ठिकाणी ते सांगितलं साहेबांनी काय मदत केली। आता या किनवटच्या शहराला लागून असणारा जे काही विश्रामगृह आहे, गेली अनेक वर्ष त्यांच्या काळामध्ये सत्ता होती, त्या काळामध्ये 2 फूटच्या पलीकडे त्याला 3 फूट त्या ठिकाणी निर्माण करता आलं नाही। परंतु मी विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा साहेबांनी त्यावेळेस मी मागणी केल्या मला निधी उपलब्ध करून दिली। 6 फुटामध्ये या ठिकाणी किनवट शहरामध्ये त्या ठिकाणी वाढलं, एक विकासाचा चेहरा समोर केला। या पलीकडे किनवट मध्ये होणाऱ्या या भारतीय जनता पक्षाच्या विशाल सभेला ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय भीमराव गेरामजी, या भागातले भाजपचे ज्येष्ठ नेते सुधाकररावजी गोयलजी, प्रतीक भीमराव गेराम, शिवराज नागू मामा, दिनकर दहीपुडे, नारायणराव श्रीराम, व्यंकटरावजी नेमाणीवार, संध्याताई राठोड, सुरेशजी राठोड, किशनरावजी गडासे, संदीप केंद्रे, दीपक नेमाणीवार, दिनकर चाळावार, अशोक नेमाणीवार, या ठिकाणी किनवटचे मंडलाध्यक्ष आयनेवार, आमचे शहराचे मंडलाध्यक्ष उमाकांत कराळे, सूर्यकांत अरणकर, राजेंद्र केशुरे, नवीन राठोड, गोपू महामुने, निळकंठ बसके, मंचावर असलेले माझे सर्व सहकारी आज या सभेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर सभेला विलंब झालेला असताना सुद्धा
आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमलेला किनवटचा भाजप प्रेमी आपला या कार्यकर्ता बंधु भगिनी आणि सरकारी विभाग, ये जो जादू है वो नमो की जादू है, नरेंद्र मोदी जी की जादू। आज किनवट मध्ये एकजुटीचं दर्शन